ते पूर्णपणे कामाला लागतील। ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत, याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडी चांगलीच काम करते आहे। आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू नका। मनोमिलन झाले का म्हणायचं का? मनोमिलन झाले का म्हणायचं का? जी रस्सीकेस मनोमिलन होण्याचा प्रश्न येतो कुठे? आम्ही एकत्रच आहोत ना, म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे ना। मग काँग्रेसने जो आग्रह धरला होता जागेचा तो सोडलाय असं स्पष्ट अधिकृतपणे हे बघा की महाराष्ट्रामधल्या 48 जागांवर तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती। आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करतात। त्यात सांगली आहे आणि उरलेल्या 47 जागा सुद्धा आहेत। विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत। त्यांनी अर्ज भरलाय, अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू। थोडेफार लोक नाराज होतात, त्यांची इच्छा होती इथे लढण्याची। आमच्याच कुटुंबातले आहेत ते, महाविकास आघाडी काँग्रेस आम्ही एकच आहोत। मतदानाचा आज पहिला टप्पा सुरू होत आहे, काय वाटतं? महाराष्ट्रातलं म्हणाल ते विदर्भातल्या जागांवर मतदान आहे। मी काल विदर्भात होतो आणि मला असं वाटतं की यावेळेला विदर्भ चमत्कार करेल। नागपूरसह वर्धा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जागांवरती महाविकास आघाडी पुढे। हो जयंतराव या माझं झालं मगाशी भेटून आलो मी। सावंत साहेब बोलते। काल आपल्याकडून एक वक्तव्य करण्यात आलं होतं राणेंच्या संदर्भात, आज त्यांच्याकडून तुमच्या विरोधात आंदोलन कोणाच्या विरोधात काय 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 उल्लेख काय उल्लेख काय केला सांगा ना। तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का? सांगलीवर बोला। मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो। मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको। मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे एकमेव। मी पत्रकार आहे, मी संपादक आहे। मला कोणी मराठी भाषा शिकवू नये। कोणाला? हा सामना होणारच नाही। हा सामना एकतर्फी आहे। कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात। नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत। आम्हाला आमच्या समोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत। आपला एक दिवसाचा दौरा आहे का मुक्काम आहे? येत राहू।